तुम्हाला माहितीये का, संक्रांती दर महिन्याला येते, मग मकर संक्रांतीलाच एवढं महत्व का? सूर्य एका राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो, याला संक्रमण किंवा संक्रांत असं म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी तो धनु राशीतनं मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्याचं दक्षिणायन संपतं आणि उत्तरायण सुरू होतं. म्हणजेच थंडी संपते आणि दिवस तिळातिळाने वाढून उन्हाळ्याला सुरुवात होते. असं म्हणतात, याच दिवशी सूर्यदेव आपल्या मुलाकडे म्हणजे शनिदेवाकडे जातात. याच दिवशी महाभारतातल्या पितामह भीष्म यांनी इच्छा मृत्यू घेतला होता, कारण उत्तरायणामध्ये मृत्यू झाल्याने मोक्ष प्राप्त होतो असं म्हणतात. याच दिवशी देवीने किंकरासूर आणि संकारासूर या दोन राक्षसांचा वध केला, म्हणून आपल्याकडे संक्रांत आणि किंक्रांत असे दोन सण साजरे केले जातात. याच दिवशी गंगा नदी पृथ्वीवरती अवतरित झाली होती. संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडे आवर्जून काळे कपडे घातले जातात, कारण की काळा रंग वातावरणातली उष्णता शोषून घेतो आणि शरीराला उबदार ठेवतो. संक्रांत हा सण संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो, जसं की तमिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, आसाममध्ये बिहू, पंजाबमध्ये लोहरी आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला.